त्याला तर आय थिंक नव्हतं माहिती. नाही असं कसं नव्हतं माहित होतं. मग म्हणजे निक शिंदे बद्दल जर आपल्याला माहिती नाही म्हणजे आपण तर फोन हा जास्तच बोलतो म्हणजे सगळीकडे म्हणजे असं म्हणजे निघालोय हा गाडी चालवतोय मी बाजूला बसलोय आणि मी ह्याला बोललो हा बोललो देवाचं गाणं लावलं देवाचं गाणं नमो नमो लावलं हा नमो नमो जी शंकर पुढं 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 गाडी गेली 40 मुली रेडी झाल्यात साडी वगैरे घालून मेकअप वगैरे करून आणि बाई कृष्णा जलने का स्मेल म्हटलं हा रे मला पण येतोय आपण ना काचा चेक करू बाहेरून येत असेल म्हटलं हा बाहेरून येतोय मग तो स्मेल जो काय वाढत गेला आणि आम्हाला कळलं भाई आमचीच क्लच प्लेट जळली आणि मग एका बोर्डला गाडी ठक 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 बंद. काय बोलू आता भाई पास करतो आपण. साऊथची मुलं नाचतात भाई अल्लू अर्जुन बिर्जून नाचतात आपल्याकडे नाचलो नाही. आम्ही कंटिन्यू साऊथचे सॉंग्स बघत सॉंग्स मी ह्याला माझं अख्खं दाखवलं म्हटलं भाई हे बघ आणि मला खूप समजत नव्हतं पण बघत होतो का डान्ससाठी आमचं असं असतं की मी याला क्वेश्चन विचारतो हा आन्सर करतो मी याला क्वेश्चन विचारतो हा आन्सर म्हणजे हा 21 अपेक्षित आहे तुझं. 21 अपेक्षित म्हणजे 10th एक्झाम मध्ये असं की हे एक्सपेक्टेड क्वेश्चन्स येणार ते असं विचारलं उत्तर. लोकांनी मिळून हे डिस्कस पण केलंय की मी जसं बोललो अरे यार मी खूप इंट्रोवर्ट आहे मग हा पण बोला आता कुठे बसून आम्ही काय करत होतो म्हणजे ते नाही सांगू शकत. त्यांना आम्ही बोललेलो भाई मागचे 2 जण गायब करा ते दिसणार नाहीत तसे पण जेव्हा आम्ही नाचू ते नाही दिसणार मग त्यांना गायब करा त्यांना ठेवूच नका पुढे घ्या त्यांना असं आम्ही बोललेलो. आणि आज जो जेवणार आहे ना तुम्ही जेवणार आहे म्हणजे तो मेन्यू पण आम्ही दोघांनी तिथे त्या बाहेर टेबलावर बसून डिसाईड केलाय. आपले लोक ठीक आहेत बोलतील की चल ठीक आहे काय नाही आयुष्याला लेट काय काम असं पण बाहेर नाही ना चालत असं कुठे आम्ही मोठ्या जागी काम करायला गेलो तिकडे नाही चालणार ते आम्हाला भाई तेरे जसे 4 लेके आएगे असा वाला विषय असतो. कोणी सगळेच फेमस होत नाहीत आज ते 2 मिलियनच्या वर फॉलोअर्स आहेत म्हणजे माझ्या मोठ्यातल्या मोठ्या ऍक्टरचे पण 20 लाख नाही आहेत फॉलोअर्स. नाचगो भाई हमें रैप आ रहा है भाई तुम्हाला कळलं असेल नाच गो गया या गाण्याचा निमित्त आहे आणि माझ्यासोबत आयुष आणि निक आलेले आहेत. खूप नवीन जोडी पहिल्यांदा मला पाहायला मिळते नाच गो गयाच्या निमित्ताने. दुसऱ्या जोडीवाला रुसलाय. पण तुमची सगळ्यांची कमाल यासाठी वाटते की निक म्हटल्यानंतर मला नेहमी वाटतं की रितेश सोबत असतो पण एक नवीन काहीतरी मिळालंय. खूप जोरात शॉक लागलेला आहे आणि छान वाटते आणि कमाल दिसतंय तुम्ही दोघं जण म्हणजे जेव्हापासून आपण ते छोटे छोटे टीजर टाकतोय काय असेल तू ह्याला गप्पा करतोय जरा गप्प बस मी सांगतो. सो हे खऱ्या याच्यामध्ये पण आहे का की तू याला गप्पा करतोयस? आणि मला पहिल्यांदा तुझं स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात नाचगो बया कार्यक्रमात आणि रितेश आणि निकवर जे प्रेम आहे लोकांचं ते नेक्स्ट लेवल आहे. सो आय होप की मला आणि ह्या जोडीला पण तेवढंच प्रेम मिळावं आणि आमच्या तिघांची पण एक जोडी आहे रितेश आणि आम्ही तिघं पण खूप चिल करतो आम्ही तिघं पण खूप कमाल मित्र झालो आणि आमची बॉन्डिंग ना तुला सांगू ह्या बॉन्डिंग जर अशी झाली नसती म्हणजे आमची जर इतकी मैत्री म्हणजे आम्हाला सांगायची गरज लागत नाही की आमच्यात बॉन्डिंग किती चांगलं तुम्ही आम्हाला समोरून विचारताय की हे बॉन्डिंग ऑलरेडी एक्झिस्ट करते तर हे कसं आहे. सो हे आम्ही इथेच जिंकतोय आणि मला असं वाटतं की जर हे बॉन्डिंग असं झालं नसतं तर हा प्रोजेक्ट इतका स्मूथली झाला नसता. सो आम्हाला भेटून 1 महिनाच झालाय पण असं वाटतं की आम्ही कित्येक वर्ष एकमेकांना ओळखतोय आणि जसं हा खूप एक्साइटेड असतो सगळं सांगण्यासाठी आणि मी याला थांबवत असतो. सो असे आम्ही दोघंही आयुष्यात एकमेकांसाठी स्ट्राईक नॉन स्ट्राईक शिफ्ट करत असतो. कधी मी चुकलो तर तो पुढे येऊन खेळतो कधी तो चुकला तर मी पुढे येऊन खेळतो. सो हे गिव्ह अँड टेक जे आहे त्या गिव्ह अँड टेकच्या आधारावरच आपण आज इथपर्यंत पोहोचलो असं मला वाटतं. ब्रदरहूड. बरं असं काय आहे की जे तुम्ही दोघं जण मिळून रिअल लाईफ मध्ये तुम्ही फार रमता याच्यामध्ये आम्ही दोघंही एकत्र या गोष्टीमध्ये रमतो बसलं की कट्टा टाकलाच पाहिजे म्हणजे बसलो की तर बसलोच पण मला असं वाटतं की म्हणजे आमच्या दोघांचं सिनेमावर जे प्रेम आहे त्याबद्दल मला सांगायला भेटत. मला मूवीज म्हणजे कसं होतं की मूवीज आपण सगळे बघतो ठीक आहे पण हा फिल्मी माणूस आहे आणि हा माणूस म्हणजे डिटेल मध्ये पिक्चर बघतो म्हणजे एकदम डिटेल. आणि मला मूवीज ऐकायला खूप आवडतात की यार तू ही पिक्चर बघितली याचा सार काय होता माहितीये तुला आणि त्या ह्याच्याकडून मला खूप ऐकायला वाटतात आणि मी सारखायला विषय असतो अच्छा मग ह्याच्यात काय झालं अच्छा मग ह्याच्यात काय आलं आणि हा कंटिन्यू हा बोलत गेला ना की माणूस फक्त ऐकतच बसला पाहिजे हा कंटिन्यू सांगा. आणि मला खूप आवडतं हा जेव्हा बोलत राहतो ना एका गोष्टीला घेऊन म्हणजे मूवीज वरूनच आमचं खूप मोठं डिस्कशन होतं असं एवढं मोठं होतं 2-3 तास झाले
तेच डिस्कशन करतो आम्ही, त्याच गोष्टीवर बोलत चाललोय कंटिन्यू. आणि आम्हाला विसरून जातो आणि हेच डिस्कशन आणि हीच वाईब, एक ब्रदरहुड वाली वाईब ह्याच्यासोबत मॅच झाली. आणि दोघं पण इंट्रोवर्ट आहे, मग ती एक चांगली गोष्ट आहे. आम्हाला दोघांनी अशी मैत्री करण्याची सवय नाहीये. आम्ही एकमेकांना, आणि हे आम्ही डिस्कस पण केलंय दोघांनी मिळून हे डिस्कस पण केलंय की मी जसं बोललो, अरे यार मी खूप इंट्रोवर्ट आहे, मग हा पण बोला. आता कुठे बसून आम्ही काय करत होतो म्हणजे ते नाही सांगू शकत, बट आम्ही खूप म्हणजे आम्ही दोघंच होतो आणि प्रॉपर दमलो होतो शूट वगैरे करून, आणि कंटिन्यू बोलत होतो रात्रभर. आम्ही म्हणजे 3 की 4 वाजेपर्यंत आम्ही कंटिन्यू एक दुसऱ्यांपर्यंत ओळख की तू कसा आणि मी कसा आहे. आणि नंतर एका पॉइंटला झोपताना आम्ही बोललो की आपण दोघं पण सेम आहे. आणि आम्हाला बोलता डिस्कवर केलं की आपल्याला कधी कधी होतं ना की मला माझं व्हर्जन दिसलं, त्याला त्याचं व्हर्जन दिसलं. आणि आम्ही खूप वेगवेगळ्या जागी बॉटअप झालेलो, म्हणजे तो एका वेगळ्या जागी बॉटअप झालाय, आमच्या दोघांची पद्धत वेगळी आहे, स्कूलिंग वेगळं आहे, सगळं वेगळं आहे, पण तरी आम्ही दोघं इंडिव्हिज्युअल म्हणून किती सिमिलर आहोत, आमचे चॉईसेस किती सिमिलर हे आम्हाला कळलं. आणि त्यानंतर इन नो टाइम आम्ही असे मित्र होतो जसे आम्ही लहानपणीपासूनचे मित्र आहोत. म्हणजे आता तर मी तर ह्यांच्या इथे पनवेललाच पडलेलो असतो, मी ठाण्याला राहतो, मी इथे पनवेलला असतो हफ्ताभर. बरं, आधी भेटायच्या आधी जेव्हा कळलेलं की नाचगोबायामध्ये हा कास्ट झालाय किंवा आपण एकमेकांच्या सोबत आहोत, पहिलं अजम्पशन किंवा काय पाहिलं होतं एकमेकांचं काम किंवा काय माहित काय होतं, इमेज काय होती डोक्यामध्ये की अरे बाबा हा मला तर माहित होतं की सिरियल केल्यात आयुषने, आणि डान्सर आहे, खूप चांगला डान्सर आहे. आणि त्याला तर आय थिंक नव्हतं माहिती. नाही असं नव्हतं माहित होतं. मग म्हणजे निक शिंदे बद्दल जर आपल्याला माहिती नाही म्हणजे आपण तर फोन आज जास्तच बोलतो म्हणजे सगळीकडे. माझ्यासाठी नखरेवाली मधला निक हे माझ्यासाठी पेटंट होतं. म्हणजे चल आपण त्यांनी रील्स केलेत, हे केलं ते केलं, पण सध्या हवेत नखरेवाली होतं. मी घरी सांगतो ना, मम्मी नखरेवाली मधला तो मुलगा जो आहे ना त्याच्यासोबत मी करतो, पप्पांना पण तेच सांगितलं, किंवा नखरेवाली मधला निक. आणि मग माझं एक परसेप्शन काय होतं की हा पण डान्सर आहे. म्हणजे आय हॅव अ थिंग फॉर डान्सर्स. मला नेहमी वाटतं की आपल्या क्षेत्रात ना आणि मराठी मुलं खूप कमी डान्स करतात. म्हणजे मराठीत लावणी करणारी लोक आहेत, फोक करणारी लोक आहेत, पण आपला भाई मुलं नाही नाचत आहेत. साऊथची मुलं नाचतात भाई, अल्लू अर्जुन बिर्जुन नाचतात, आपल्याकडे नाचत नाही. आम्ही कंटिन्यू साऊथचे सॉंग्स मी ह्याला माझं अख्खं दाखवलं, म्हटलं भाई हे बघ. आणि मला खूप समजत नव्हतं डान्ससाठी, कारण आपल्याकडे नाचणारी मुलं कमी आहेत, जे ऍक्टर्स आहेत, जे नाचतात, जे परफॉर्मर खूप कमी आहेत. तर त्यामुळे मला जेव्हा कळलं की निक सोबत, म्हटलं अभी भाई नाचेंगे. आणि आम्ही एक शब्द बोललेलो ह्याच्यामध्ये जेव्हा डान्स करत होतो की जे कोरिओग्राफर आहे नानूजी आहे जे आहेत, तर त्यांना आम्ही बोललेलो भाई मागचे 2 जण गायब करा, ते दिसणार नाहीत तसे, पण जेव्हा आम्ही नाचू ते नाही दिसणार, मग त्यांना गायब करा, त्यांना ठेवूच नका, पुढे घ्या त्यांना, असं आम्ही बोललो. आम्ही म्हणजे तो 2 लोकांच्या जागेत नसतो, मी 2 लोकांच्या जागेत. एवढी एनर्जी व्हिडिओ तुम्हाला तुम्ही सांगाच की असं वाटतंय का नाही. तर व्हिडिओ मध्ये तर एनर्जी दिसतेच आहे की दिल खोलून नाचताय तुम्ही जण. त्यामध्ये कुठे असं नाही की काहीतरी कोरिओग्राफ केलंय तात्पुरता नाचताय. म्हणतो ना आपण जसं गणपतीमध्ये विचार न करता कोणी बघताय समोर कॅमेरा, कशाची भ्रांत नाहीये, नुसते नाचताय तुम्ही दोघं जण. तो मुवमेंट तुम्ही एन्जॉय केलाय असं वाटतंय कुठेतरी. मुवमेंट आणि रिअल लाईफ मध्ये पण एन्जॉय करत होतो आम्ही. पहिल्याच दिवसापासून आम्ही दोघं पण बुक्ड झालेलो प्रशांत दादाच्या घरी, की आम्ही दोघंही काम करतोय. आणि जसे आमची मग मैत्री झाली, मग आम्ही प्रॉपर इन्व्हॉल्व या गाण्यामध्ये झालो. आणि सगळ्या एक छोट्या गोष्टी म्हणजे लोकेशन पासून, आम्ही लोकेशन पण बघायला सोबत. रेकॉर्डिंगला होता, मी रेकॉर्डिंगला होतो, कॉस्ट्युम आम्ही सोबत. आता ज्या स्टेजवर बसलोय ना तो स्टेज पण आम्ही डिझाईन केला, आम्ही डिसाईड केलं हे सगळं असं आलं पाहिजे. आणि प्लस ह्या लाईट इथे लागल्या होत्या. आणि आज जो जेवणार आहे ना, तुम्ही जेवणार आहे म्हणजे तो मेन्यू पण आम्ही दोघांनी तिथे त्या बाहेर टेबलावर बसून डिसाईड केलाय. ते हेड टू टो सगळं तुम्हीच केलं सगळं. ऑब्विसली पूर्ण टीम होती, पण कुठले ऍक्टर्स इन्व्हॉल्व्ह होत नाही, एवढे इन्व्हॉल्व्ह नाही होत. आणि आम्हाला माहितच नव्हतं आम्ही हे काय करतो. म्हणजे ते आतून करण्याची इच्छा जी असते ना, की पहिल्या फोनपासून मग आम्ही जसे होतो की हा मग कधी भेटूयात, मग इथे चालल्यास अच्छा मी पण येतो, मग याच्यात मदत हवी अच्छा मी पण करतो, मग हे. आणि असं करत करत ते कधी आम्हा सगळ्यांचं गाणं झालं आम्हालाच नाही कळलं. आणि आता ते आमचं पण झालंय. म्हणून आता तू बघितलं असेल की आम्ही दोघांनी पण सेम कपडे घातले. आम्ही आल्यापासून बसलो नाही, कारण हा आमचा कार्यक्रम आहे. आणि आम्ही इथे दोघं जण स्टेजच्या बाजूला उभं होतो का, कारण हा आमचा कार्यक्रम आहे. जसं गाण्यामध्ये आम्ही केलं तसं आम्ही रिअल लाईफ मध्ये पण आम्ही तेच जगत होतो. आता नकळत सगळ्यांचं स्वागत करतो. तुला पण बघ, मी आल्याला म्हटलं की आमच्या कार्यक्रमात स्वागत, नकळत सगळं झालंय आमचं. सेट झालं आणि हळूहळू पुढे कॅरी फॉरवर्ड होणार आहे. बरं, नाचगो बया मध्ये आम्ही बघतोय की पूजा पण आलेली आहे. बरं,
निक तुझं काय होतं घरी सांगितलंस का तू की ती नाही, कलरफुल नाही. आहे आणि ती नाही, माझं की नाही. सरप्राईज आहे नाही, घरच्यांसाठी? नाही. मी मम्मीला व्हिडिओ दाखवली. मम्मी मी असं जस्ट मी ह्याचा पण नव्हतं सांगितलेलं घरी. माझे घरचे म्हणजे याची सिरियल बघायचे. तर मम्मीला मी सांगितलं असं, तर मम्मी यार बोलते यार मी ओळखते, अक्षयाला पण ओळखलं, ह्याला ओळखलं, पूजा सावंतला तर ऑब्विसली, तर घरच्यांनी ओळखलं आणि त्यांना मी सांगून पण नव्हतं गेलो की मी चाललोय असं. तर मला सारखे माझ्या घरचे बोलतात अरे आयुषला घेऊन ये, तू किती बाई, तर 4-5 वेळा तो आला, तू घरीच नाही घेऊन आला, त्याला भेटायला घेऊन ना आला, आणि हा पण सारखा बोलत असतो यार तुझ्या घरी यायचं. मीच म्हणजे समजतंय ना. बरं काकू याला रील्स वरती मारत असतात, धोपटत असतात, रिअल लाईफ मध्ये पण तसं आहे का रे? कारण आम्ही याच्या घरी गेलो नाही, त्यामुळे तू सांगू रिअल शकतो. लाईफ मध्ये तसंच पण आहे, तसंच आहे. त्याची आई प्रशांतला फोन करते की हा आता कुठे आहे, पाठवायला, हा फोन उचलत नाही म्हणून. आई ग. बरं याचे बरेच किस्से असतात की लास्ट टाइम पासून जेवढ्याही गाण्याशी याच्याशी कॉन्टॅक्ट झाला तेव्हा ह्यांनी सांगितलं काही ना काहीतरी घडतं शूटिंगच्या वेळेला. तुमच्या दोघांचं असं काही घडलं का? म्हणजे हा गेल्या वेळेला सांगितलंस की तू कुंभाराचं करायला बसलेस आणि तुला शॉर्ट मध्ये अरे मागेच सारखा काय पुढे येतोय, किंवा झाडावर बसला होता तुम्ही आणि ते तसं या वेळेला या गाण्यात काही आहे का? म्हणजे मला गाणं पाहताना कळेल की भाई ह्या वेळेला हे झालं होतं. मला असं वाटतं की हे गाणं इतकं वेल प्रिपेअर्ड होतो ना आम्ही या गाण्याला घेऊन, आणि सगळेच म्हणजे एक तर पूर्ण टीमला माहित होतं की आपण काय करणार आहोत. आम्ही सगळेच खूप वेल प्रिपेअर्ड असल्यामुळे शूटिंग करताना कुठेच काहीच चूक नव्हती झाली. म्हणजे आमच्यासोबत एक्सटिरियर फॅक्टरचे मिसहॅप्स खूप होत होते, म्हणजे जसं पाऊसच येणं, गाडीच बंद पडणं. म्हणजे आम्ही जर सकाळी शूटला निघालो, मी ड्राईव्ह करत होतो आणि सगळे म्हणतात मी देवाची गाणी लावली असं, म्हणजे निघालोय, हा गाडी चालवते, मी बाजूला बसलोय हा. आणि मी ह्याला बोललो, हा बोललो देवाचं गाणं, मी लावलं देवाचं गाणं, नमो नमो लावला. हा नमो नमो जी शंकर. पुढं 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 गाडी गेली. नाही आधी प्रशांत होता, मागे बसला होता. हा. तो म्हणाला की बाई कुछ ना जलने का स्मेल. म्हटलं हा रे मला पण येतोय. तर आपण ना काचा चेक करू, बाहेरून येत असेल. म्हटलं हा बाहेरून येतोय. मग तो स्मेल जो काय वाढत गेला आणि आम्हाला कळलं भाई आमचीच क्लच प्लेट जळली आणि गाडीच बंद. आणि मग एका पॉइंटला गाडी ठक 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 बंद, आणि सगळं रेडी, आणि आम्ही दोघेच पोहोचलो आई नाही, गं. आमचीच गाडी बंद. आणि मग ते जे लेट झालं, मग ते लेट होत गेलं. मग रात्री 10:30ला सगळ्या मुली प्रिपेअर झाल्या नेक्स्ट सिक्वेन्स साठी, जो वैश्यवधाचा सिक्वेन्स आहे. हा. So त्यासाठी 10:30 नाईट शूट होतं, त्यामुळे 10:30ला सगळ्या मुली प्रिपेअर झाल्या. 10:30ला ते शूट होणं अपेक्षित होतं, आणि 10 वाजता पाऊस सुरू झाला. आणि तुला कळतं 40 मुली रेडी झाल्यात साडी वगैरे घालून, मेकअप वगैरे करून, आणि 10 मुलं आहेत जे ट्रान्सजेंडर प्ले करतायत, ते रेडी झालेत साडी वगैरे. म्हणजे मुली किती एक्साइट होतात साडी घातल्यावर ते तुला माहितीये. ती हो. एक्साइटमेंट किल करणं म्हणजे त्या मुली अशा वाटतं काही असं नाही होऊ शकत, तरी आम्ही जाऊन चिअर्स करत होतो, काही Yes! नाही होणार, पाऊस जाईल, होईल. Yes येस नाही की होणार. पण ते काही झालं नाही. झालं नाही. मग पण त्यांना नेक्स्ट डे बोललो, कट्टू त्या मुली त्याच एनर्जीने तितक्याच छान प्रिपेअर होऊन तितक्या रेडी होऊन आल्या. सो मला वाटतं की शूटिंग करताना कुठे काही असं हे झालं. पण या सगळ्याचं फळ आम्हाला दिसतंय आणि हो काय यार. कमाल झालंय. मला वाटतं की कधी एकदा आमच्या कोणाच्या आयुष्यात असं काहीतरी येतं आणि आम्ही तिकडे ते लावून मंगळागौर Perform होते करतो. किंवा काहीतरी आम्ही परफॉर्म करतोय, कधी हुकस्टेप करतो, असं झालंय. बरं जाता तुम्हा दोघांचा इतका छान बॉन्ड झालाय. एक गोष्ट दोघांना करायची आहे, तू सांगायचंस कुठल्या गोष्टीसाठी निकची पाठ थोपटशील आणि कुठल्या गोष्टीसाठी त्याचा कान पिळशील, आणि तू सुद्धा सांगायचंस मोठ्या भावासाठी की कुठल्या गोष्टीसाठी ह्याला पाठ थोपटणार आणि कुठल्या गोष्टीसाठी कान पिळणार. मला कान पिळण्यासारखी गोष्ट वाटत नाही, पण मला असं वाटतं की एक छोटीशी गोष्ट मला वाटते जी आम्हा दोघांमध्ये प्रॉब्लेम आहे, की आम्ही अजून पंक्च्युअल होऊ शकतो. म्हणजे आम्ही सगळी कामं अजून वेळेवर करू शकतो. म्हणजे आम्ही वेळेवर करतो. करू शकतो. आम्ही म्हणजे इथं आता पोहोचलोच आम्ही किती वाजता? 11:30 वाजता, जे 11:30 वाजता, आणि जे 11 वाजता की येणं नाही अपेक्षित होतं. म्हणजे असं नाही की खूप लेट करतो आम्ही सगळ्या गोष्टींना, पण एक 11 सव्वा 11 11:30 होतं, ते न होता आमचे 11 पावणे 11 झाले पाहिजेत. आणि हे दोघांसाठी, मला नाही वाटत की हे फक्त त्याच्यासाठी. आणि पाठ थोपडणाऱ्या खूप गोष्टी आहेत. म्हणजे तो खूप प्रामाणिक मुलगा आहे. मग त्याला आर्टिक्युलेट करता येते की तो कसा आहे. त्याला मी सांगितलं की प्रामाणिक तू आहेस म्हणून तू इथपर्यंत आलायस. कोणी सगळेच फेमस होत नाहीत. आज ते 2 मिलियनच्या वर फॉलोअर्स आहेत. म्हणजे माझे 60,000 फॉलोअर्स, तर मला माहितीये की किती मेहनत करून 60,000 लोक ओळखतात. त्याचे 2 मिलियन म्हणजे 20 लाख लोक फॉलो करतात. आणि 20 लाख लोक फॉलो करणं खूप सोपी गोष्ट नाही. म्हणजे आज मोठ्यातल्या मोठ्या ऍक्टरचे पण 20 लाख नाही आहेत फॉलोअर्स. सो तो खूप प्रामाणिक आहे. त्याला माहितीये त्याला काय करायचंय. तो शिकण्यासाठी कधीच लाजत नाही. म्हणजे तो त्यात अश्वीकडनं पण, तिच्याकडनं पण शिकेल, आणि त्याला लाज नाहीये की मी शिकतोय. त्याच्यात इगो नाहीये, आणि तो खूप खरा आहे. तो जे आहे, तो जे बोलतो तो तसाच आहे. त्याच्या मागे काही लेअर नाही. त्याला लेअर करता पण येत नाही. फिल्टर त्याला माहित पण नाही फिल्टर कसं लावतात. तो तसाच आहे. हे जे बोलतोय असंच येतो. आता तू मोठ्या भावासाठी पाठ थोपटणं म्हणजे की ते पण पाठ दुखते आता, ते कसं थोपटायचं. म्हणजे तो सगळेच हेच आहे की काय बोलू आता भाई. पास करतो आपण.
बरं, काय म्हणजे सगळी चिडवलं त्याचा? चांगली गोष्ट मला तो म्हणजे पाठ थोपटणं म्हणजे मलाच त्यांनी मला खूप समजून घेतलं आणि खूप गोष्टी ह्याच्याकडून मला खूप काढून घ्यायच्यात आणि शिकायच्यात ज्या की मला माहित नाहीये. आणि मी सारखा म्हणजे आमचं असं असतं की मी याला क्वेश्चन विचारतो हा आन्सर करतो, मी याला क्वेश्चन विचारतो हा आन्सर. म्हणजे हा 21 अपेक्षित आहे तुझं. 21 अपेक्षित म्हणजे 10th एक्झाम मध्ये असं ना की हे एक्सपेक्टेड क्वेश्चन्स येणार ते असं हा. असं विचारलं त्याला उत्तर येतं ह्याचं मग अर्थ काय? म्हणजे मी कसं स्लो एकदम त्याच्यामध्ये की मला लगेच असं कळत नाही गोष्टी, काय लवकर समजत नाही. तर मी याला सारखा विचारतो कारण याला माहिती आहे ऑफकोर्स हा खूप अभ्यास करतो त्या गोष्टीवरती. खूप साऱ्या गोष्टी ज्या मला माहित नव्हत्या ह्याच्या आधी मी ह्याच्याकडून थोडं करून शिकत गेलो. आणि मधीच दादा संस्कृत घेऊन येतो, त्याचं माहिती आहे ना, त्याचा मधीच एक संस्कृतचा शब्द घेऊन येतो आणि बोलून टाकतो मला. मग मला असा विचार करावा बाई लागतो. इसने क्या बोला? असं आहे मी. तर हा ह्याच्याकडून खूप साऱ्या गोष्टी मला शिकायला भेटतात. तर पाठ तर नेहमीच थोपटात राहणार की भाई तू असं शिकत राहा, मला शिकवत राहा. कसलं भारी. आणि कान नाही पिळणार ना? कान नाही, तोच एक गोष्ट की वेळेवर फक्त लेट पोचतो आम्ही सगळ्या गोष्टी. ते नाही झालं पाहिजे कारण आपले लोक ठीक आहेत, बोलतील की चल ठीक आहे काय नाही आयुष्याला लेट काय काम असं, पण बाहेर नाही ना चालत असं. कुठे आम्ही मोठ्या जागी काम करायला गेलो तिकडे नाही चालणार. ते आम्हाला भाई तेरे जसे 4 लेके आएंगे असा वाला विषय असतो. म्हणून ती एक गोष्ट आम्हाला शिकायची. बरं, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. कमाल बॉन्ड आहे, रिफ्लेक्ट होतोय गाण्यामध्ये. गाणं वाजणारे प्रश्नच नाहीये, काय बोलायचे आहेत, पण तरी पण एक म्हणतो ना आपण की सांगूया बाबा प्रेक्षकांना की पहा. आम्ही फक्त एवढंच म्हणू की आम्हाला या गाण्यासोबत कुठलाही असा शब्द हे असोसिएट नाही करायचं की ह्याच्यावर रील करा, याला शेअर करा, सबस्क्राईब करा. हे तुमच्यासाठी केलंय, ते बघा, ते एन्जॉय करा आणि त्याच्यावर प्रेम करा. येस, सगळ्या बायकांसाठी एक आम्ही हा छोटासा प्रयत्न केलाय, तो नक्की बघा, त्याला प्रेम द्या. आणि होईल असेल तर व्हिडिओ आम्हाला पाठवा, ठीक आहे. नसेल होत तर फक्त नाचा. नाचा, त्या गाण्यात ते गाणं लावून तुम्ही नाचा, तुम्ही एन्जॉय करा. येस, थँक्यू सो मच. थँक्यू.